माणूस मरण्यापेक्षा त्याला पाणी देणं हे आपलं पुण्याचं काम आहे. तुम्ही हे काम अडवू नका. आमच्या लोकांना या ठिकाणी मी पाणी घेणार. तुम्ही माझ्यावर काही कारवाई केली तरी चालेल. महापालिका निवडणूक लढवावं लागणार, त्या अनुषंगाने सगळ्यांनी तयारी सुरू केली आहे. तर तुमचं काय त्या बाबतीत असा काही विचार सुरू आहे का? अरुण राजवाडे 22 वर्ष संघटनेत काम करतायत, तरी सुद्धा एखाद्या जागेवर दावा करण्यासाठी तुम्ही किंतु परंतु ठेवता अजून. माझं ऑफिस खुलं आहे. माझा रस्त्यावर नागरिकांशी संपर्क असतो. AC मध्ये बसून मी काम करणारा कार्यकर्ता नाही. पूर्वीचे अध्यक्ष असतील आमचे सर्व, ह्या सर्वांशी उत्तम संवाद माझा असल्या कारणाने मला संघटनेमध्ये काम करायला एक वेगळं बळ मिळतं आणि त्या बळाच्या जोरावरती मी आज संघटनेमध्ये उपाध्यक्ष ह्या पदापर्यंत पोहोचलेलो आहे. आता तुमच्या पुढे जे मला दिसत आहेत ते प्रभाग असे दिसतात की 37, 38 आणि झालंच तर 40. तर कुठल्या प्रभागातून लढायला तुम्हाला आवडेल? असंही बोललं जातं की फार आव्हानात्मक आहे भाजपसाठी ते प्रभाग. असं मी मानत नाही. मी सोशल मीडियाच्या लाईकपेक्षा ग्राउंडवरती काय तुम्हाला लाईक मिळत आहेत हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. नमस्कार, मी विष्णू साना. प्लेट्सअप मध्ये आपलं स्वागत आहे. आज पाहुणे आहेत पुणे भाजप उपाध्यक्ष अरुण राजवाडे, ज्यांनी गेले 22 वर्ष संघटनेसाठी काम केलेलं आहे. आंबेगाव बुद्रुक या ग्रामपंचायतीचे ते माजी सरपंच राहिलेले आहेत. शिवाय भीमरावांना तापकीर यांच्या 4 निवडणुकीचे ते प्रचार प्रमुख म्हणून त्यांनी एक मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे. आता काही दिवसांवर निवडणूक पार पडेल. अगदी 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 तारखेला निकाल लागेल. त्यामुळे सगळेच इच्छुक असतील किंवा जे माजी नगरसेवक असतील ते पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले. भाजपची सध्या परिस्थिती काय, भाजपने कशी रणनीती आखली, शिवाय अरुणजी यांचा स्वतःचा राजकीय प्रवास कसा राहिला, यावर पुढील काही मिनिटं आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांना बोलतं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. ते मितभाषी आहेत, फार कमी बोलतात, पण मी त्यांना उलगडण्याचा आज प्रयत्न करणार आहे. अरुणजी, तुमचं खूप खूप स्वागत. काय वाटतंय आता? गेल्या कित्येक वर्षापासून निवडणुकीची वाट पाहत होते. सगळे इच्छुक असतील, माजी नगरसेवक असतील आणि तुमच्यासारखे संघटित काम करणारे पदाधिकारी असतील. काय वाटतं? निवडणूक जाहीर झालेली. निवडणूक ही होणारच होती आणि निवडणूक असो अथवा नसो, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा ऍक्शन मोडवरच असतो. म्हणजे त्याला आता निवडणूक लागली म्हणून त्याची तयारी करतोय असं नाही. आम्ही कायमच निवडणुकीच्या तयारीत असतो आणि पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा चांगल्या बहुमताने सत्तेत येईल यासाठी सर्वच कार्यकर्ते दक्ष आहेत आणि आम्ही विजयी होऊ याची मला खात्री आहे. काय टार्गेट ठेवलेले? कारण काल देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये आले होते, तर त्यांनी सांगितले की आता आम्ही मैत्रीपूर्ण लढती असणार आहे राष्ट्रवादी सोबत, जे की महायुतीचा भाग आहे. तर या पार्श्वभूमीवर तुमची कशी तयारी? म्हणजे तुम्ही आता शहर भाजपमध्ये काम करता उपाध्यक्ष म्हणून. तर आता महायुतीमध्ये राज्यामध्ये जरी एकत्र असलो तरी प्रत्येक पक्षाने आपापला पक्ष वाढवण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत. त्यामुळं आमचा पक्ष हा कायमच तळापासून तर श्रेष्ठींपर्यंत हा कार्यरत असतो. आम्हाला आमच्या मतदारांची, आमच्या कार्यकर्त्यांची पूर्ण खात्री आहे की आम्ही महापालिका निवडणुकीमध्ये पुन्हा चांगल्या बहुमताने कमळ फुलवू. आता आपण बोलतोय तर महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, मात्र तुम्ही तुमच्या राजकारणाची सुरुवात ही ग्रामपंचायतीपासून केलेली आहे. तर तेव्हाचं आंबेगाव बुद्रुक आणि आत्ताचं आंबेगाव बुद्रुक काय फरक जाणवतो? एक छोटस खेडं होतं आणि त्या खेड्याचं रूपांतर आज मोठ्या उपनगरामध्ये झालेलं आहे. त्यामुळं आंबेगावचं विषय बोलाल तर माझी जन्मभूमी आंबेगाव राहिलेली आहे आणि त्या जन्मभूमीतनं मी एक मंडळाचा कार्यकर्ता, मंडळाचा अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच म्हणून मला आंबेगावची जडणघडण माझ्या नजरेसमोर झालेली आहे. त्यामुळे एक अतिशय चांगलं पद्धतीची डेव्हलपमेंट काही भागामध्ये आंबेगावमध्ये झालेली आहे. त्यामुळे आंबेगाव मधून जाणारा नॅशनल हायवे असेल, जो आता नवले ब्रिज ते कात्रज पर्यंत जाणारा जो महामार्ग आहे, त्या महामार्गाची डेव्हलपमेंट असेल, म्हणजे आंबेगाव हे बऱ्यापैकी बदललेलं आहे. आता शहरीकरण आंबेगावचं झालेलं आहे.
बरोबर. आणि फार पूर्वीची झपाट्याने झालेलं आहे. अतिशय झपाट्याने झालेलं आहे. हम्म. म्हणजे मी 2007 ला सदस्य झालो आणि 9 पासून तर 2012 पर्यंत अगदी डोळ्यासमोर एखादं शेतातलं पीक वाढावं तशा पद्धतीच्या धडाधड धडाधड इमारती वाढत गेल्या आणि नागरिक वास्तव्याला आलेले आहेत हम्म. आंबेगावमध्ये. त्यामुळे आंबेगावचं नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. हम्म. अगदी डोळ्यासमोरच्या सगळ्या घडामोडी आहेत. आठवतं का पहिला फॉर्म भरला त्यावेळेची काय सिच्युएशन होती? कोण कोण सोबत होतं? पहिली निवडणूक आठवते? आता पहिली निवडणूक खरं तर मी खूप लहान वयामध्ये लढलोय. 1995 साली हम्म. एक मंडळाचा कार्यकर्ता होतो आणि माझ्या गणपती चौक तरुण मंडळाचे जे आमचे कार्यकर्ते होते, त्यांनी आग्रह केला की आपल्या मंडळातला एक कार्यकर्ता आपण ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधी म्हणून पाठवायचा. हम्म. त्यावेळेला त्या कार्यकर्त्यांनीच माझं सगळे डिपॉझिटचे पैसे भरले, मला निवडणुकीलाही उभं केलं. मंडळ म्हणजे गणपती मंडळ. गणपती चौक मंडळ. बर. आणि त्यावेळेला ग्रामपंचायतीचे छोटे छोटे ते वार्ड असायचे. आता माझ्या समोर त्यावेळेला एक खूप वयाने ज्येष्ठतेच्या नात्याने एक मोठं व्यक्तिमत्व, प्रस्तावित व्यक्तिमत्व होतं उभं. त्यामुळं अल्पशा मताने कोण त्यावेळेला होते उभे माझा तुमच्या विरुद्ध? कैलासवासी काशीनाथराव दांगट हम्म. हे त्यावेळेला माझ्या समोर उमेदवार होते. त्यामुळे मला थोडासा एक तरुण कार्यकर्ता म्हणून कदाचित त्यावेळेला मतदारांनी संधी दिली नसेल. हम्म. परंतु 2007 ला मात्र मतदारांनी मला संधी दिली आणि ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून माझ्या गणपती चौक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्यामुळे मी त्या ठिकाणी सदस्य म्हणून निवडून आलो. त्यानंतर तुम्ही सरपंच झालात. हो. तर तो काळ कुठला होता? तो 2010 ते 2012 हा कार्यकाळ मला सरपंच पदाकरिता मिळाला. आव्हानात्मक काम होतं. बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या होत्या आणि मी करण्याचा प्रयत्नही केला. त्याच्यामध्ये विशेष करून मला आठवतंय की 2003 साली माझ्या वडिलांचं निधन झालं आणि ती अंत्ययात्रा त्यांची रात्री उशिरा आम्ही हे केलेली होती आणि प्रचंड पाऊस झालेला होता. ते मला आठवतंय की त्या पावसाचा सगळा गाळ त्या स्मशानभूमीमध्ये साठलेला होता. वरनं पाणी पडत होतं आणि मी ज्या वेळेला ते पाणी घेऊन चाललेलो होतो, तो माझा त्या गाळात रुतलेला पाय तो निघत नव्हता आणि दुसरा पाय मात्र काट्यामध्ये गेलेला होता. म्हणजे इतकी खराब परिस्थिती आमच्या स्मशानभूमीची त्या काळामध्ये होती. कारण ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती ठीक नसल्यामुळे कदाचित त्याची दुरुस्ती व्यवस्थित झाली नसेल. परंतु माणसाचा शेवट अशा एकदम खराब ठिकाणी होतोय हे मनाला त्याच वेळेला बरं वाटलं नव्हतं. माझ्या ग्रामस्थांनी मला संधी दिली सरपंच पदाकरिता आणि मी तो निर्णय घेतला की बाबा आपली स्मशानभूमी ही आपल्या नागरिकांच्या करिता चांगल्या पद्धतीने आपण करायची आणि मी त्यावेळेला ती स्मशानभूमी आरसीसी स्वरूपामध्ये चांगली केली. रस्त्यालगत असल्यामुळे चोहोबाजूने भिंत बांधून ती बंदिस्त केली. त्याच्यामध्ये बसण्याकरिता नागरिकांना जागा केली की जे स्मशानभूमी आवश्यक होती ती मला करता आली याचं समाधान आहे. माझ्या गावच्या काही भागामध्ये रस्ते नव्हते, चिखलामधनं लोक जात होते. शाळेतील मुलांना त्रास होत होता. विशेष करून आमचा जो सर्वे नंबर 5-8 दभाडी परिसर असेल या ठिकाणी छोटी छोटी घरं करून राहायला लोक होते. त्या लोकांना रस्त्याचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न होता. तो मला त्यावेळेला सोडवता आला. एक मनापासून त्या गोष्टीचं मला समाधान होतंय की समोर वडगावच्या जलकेंद्राची पाण्याची टाकी दिसतीये, परंतु लोकांना प्यायला पाणी नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी माझे त्यावेळेला वाद झाले की तुम्ही ग्रामपंचायत हद्दीमध्ये पाणी कसं काय घेताय? म्हटलं साहेब, पाण्या वाचून माणूस मरण्यापेक्षा त्याला पाणी देणं हे आपलं पुण्याचं काम आहे. तुम्ही हे काम अडवू नका. आमच्या लोकांना या ठिकाणी मी पाणी घेणार. तुम्ही माझ्यावर काही कारवाई केली तरी चालेल, पण नागरिकांच्यासाठी मला या ठिकाणी योगदान द्यावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी मला महापालिकेचं पाणी त्या लोकांना देतात. बरोबर. आता आंबेगाव, बुद्रुक आता आणि जे काही गाव आहेत समाविष्ट झालेत ते आता महानगरपालिकेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आता अर्थातच महापालिका निवडणूक लढवावं लागणार आहे. त्या अनुषंगाने सगळ्यांनी तयारी सुरू केलेली आहे.
तर तुमचं काय त्या बाबतीत असा काही विचार सुरू आहे का? नाही, पक्षाने आदेश जर दिला तर मी दक्षिण पुण्यातल्या कुठल्याही प्रभागामध्ये कमळ फुलवू शकतो. असं का वाटतं बरं? काही कार्यकर्ते असे डोके झालेले असतात, 4 वर्ष 5 वर्ष पक्षात काम करतात आणि लगेचच कुठला तरी मतदारसंघ दावा ठोकतात किंवा इच्छा व्यक्त करतात. अरुण राजवाडे 22 वर्ष संघटनेत काम करतायत, तरी सुद्धा एखाद्या जागेवर दावा करण्यासाठी तुम्ही किंतु परंतु ठेवता अजून पण, असं का? नाही, मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष मला जी सूचना करेल, पक्ष आदेश देईल, त्या ठिकाणी मी लढेन आणि जिंकेन पण. आता कुठले अनेक प्रभाग आहेत तुमच्या इकडे, म्हणजे 37 आहे, 38 आहे, 40 आहे, तर असे 2-3 प्रभाग दिसतात तिकडे. आणि आता आमचा 37-38 हा जो आहे, 40 हा प्रभाग कोंढव्याकडे जातो. परंतु 37 आणि 38 हा प्रभाग घेतला तर हा आंबेगाव, धनकवडी, कात्रज हे आमच्या पंचकृषीतली गाव आहे. हम्म, आणि तिथल्या नागरिकांशी, तिथल्या ग्रामस्थांशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत. हम्म, हम्म. किंवा नागरीकरण झाल्यामुळे काही लोकांची मला कामं करता आलेली आहेत. त्यामुळे त्या भागामध्ये संधी दिली तर नक्की लढेल. पण या भागामध्ये संधी दिली तुम्ही लढाल, पण आता त्या भागामध्ये अनेक समस्या आहेत आणि गेले 4-5 वर्ष, 3-4 वर्ष प्रशासन राज होतं, त्यामुळे तर अजूनच त्याच्यात भर पडलेली आहेत. काय समस्या आहेत बरं त्या भागात नेमक्या? खरं तर प्रशासन काळ हा नागरिकांच्या दृष्टीने हा काळच म्हणावा लागणार आहे. हम्म, हम्म, नागरिकांच्या दृष्टीने कामच झाली नाही. हम्म, हम्म, प्रतिनिधित्व नसल्यामुळे प्रशासनाने, अधिकाऱ्यांनी त्यांचा मनमानी कारभार केला. हम्म, हम्म. आणि आज आमच्या भागामध्ये म्हणजे आता सांगायला खरं तर दुर्दैव वाटते की अजूनही मूलभूत सुविधापासून लोक वंचित आहेत. बरं, कुठल्या? आमचा आता जैन मंदिरचा परिसर जर घेतला हम्म, तर त्या लोकांच्या आता मी भेटी माझ्या नेहमीच होतात, जात असतो मी. काही ड्रेनेज लाईन झाल्यात, परंतु त्या ड्रेनेज लाईनला मुख्य ड्रेनेज लाईनच नाहीये. हम्म, हम्म, त्यामुळं अर्ध्यावरती सोडल्यामुळे ते पाणी आजही उघड्यावर आहे, हम्म, आपण पाहायला मिळतंय. त्या लोकांना तशा दुर्गंधीमध्ये राहावं लागतंय. हम्म, दुर्दैवाची गोष्ट आहे. पाण्यासाठी सुद्धा आज वणवण नागरिकांची आहे. म्हणजे ते गावाला गेले तर सांगतात आम्ही पुण्यामध्ये राहतो, हम्म, हम्म, परंतु त्याच्यापेक्षा त्याला गावाला अधिक चांगल्या सुविधा मिळायला लागलेल्या आहेत. हम्म, हम्म, म्हणजे ही परिस्थिती प्रशासनाचं फेल्युलर आहे. हम्म, हम्म, त्यामुळे ह्या लोकांच्या मूलभूत गरजा ह्या हम्म, पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि त्या आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा एक अरुण राजवाडे कार्यकर्ता म्हणून हम्म, त्या पूर्ण करण्याकडे माझा कायमच कल राहिलेला आहे. हम्म, यापूर्वी मी काम करत आलेलो आहे, यापुढेही नागरिकांच्यासाठी त्या भागातल्या म्हणजे आंबेगाव परिसर असेल, धनकवडी परिसर, आंबेगाव पठार असेल, भारती विद्यापीठ असेल, दत्तनगर असेल, हम्म, हम्म. ह्या भागासाठी मी कायमच कार्यरत राहिलेलो आहे. कसा कनेक्ट ठेवता लोकांशी तुम्ही? कनेक्ट मी पूर्ण वेळ कार्यकर्ते साहेब. हम्म, हम्म, माझं ऑफिस खुलं आहे. माझा रस्त्यावर नागरिकांशी संपर्क असतो. एसी मध्ये बसून मी काम करणारा कार्यकर्ता नाही. हम्म, हम्म, ज्या ज्या भागामध्ये काय सुखाची घटना असेल, दुःखाची घटना असेल, विकास कामाचे प्रश्न असतील, त्या त्या वेळेला नागरिकांच्या ठिकाणी मी जातो, त्यांच्याशी संवाद साधतो. हम्म, हम्म. जास्तीत जास्त त्यांचे प्रश्न सोडवण्याकडे माझा कल असतो. तुमच्या भागामध्ये आता एक पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे आणि सगळ्यात प्रामुख्याने उल्लेख करावा असा एक वाहतुकीचा प्रश्न आहे. आता काल परवाच एका शिक्षकाचा पण अपघात झालेला आहे. तर याच्यावर सोल्युशन काय आहे नेमकं आणि काय एवढं असं त्याच भागामध्ये होतंय? साहेब, त्या ठिकाणी नागरीकरण खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. हम्म, आणि आपण पाहाल की त्यावेळेच्या सरकारने बीआरटी आणलेली होती आपल्या हम्म, भागात. हम्म, त्या बीआरटीचा फायदा नागरिकांना बिलकुल झाला नाही. उलट काही नागरिकांना जीव गमवावे लागलेले. कसा? बीआरटीचे जे डोर आहेत आपण बघतो ते बोथ साईडला आहेत. त्यांना इकडच्या बाजूने फुटपाथवरनं रस्ता क्रॉस करून जावा लागतोय. त्या बस स्टॉपला जात असताना बरेचसे अपघात आपण पाहिलेले आहेत. ते अरुंद पट्टी आहे, हम्म, बस जाईल एवढीच पट्टी आहे. एकतर रस्त्याचा बराचसा भाग हा बीआरटीने हम्म, कब्जा केलेला आहे बीआरटीने. त्याच्यामुळे रस्त्यावरची वाहतूक आणि ती वाहतूक ओलांडून बीआरटी कडे जाताना, बस स्टॉप कडे जाताना त्या हम्म, लोकांचा अपघात होत आहेत. बीआरटीची जी फ्रिक्वेन्सी आहे, हम्म, म्हणजे रस्ते तुम्ही त्याच्यासाठी ठेवले, पण वाहतूक व्यवस्थेच्या बसेस कुठे आपल्याकडे? हम्म. तुम्ही असं म्हणता की बीआरटीचा काहीच उपयोग नाहीये, मग या सगळ्या गोष्टीला जबाबदार कोण आहे?
नाही, माझा बीआरटीला विरोध नाहीये, हम्म, हम्म, परंतु ती बीआरटी यशस्वी झाली का? ती बीआरटी आणली कुणी? बरं, ती आणल्यानंतर ती यशस्वीपणे राबवण्याकरिता काय उपाययोजना केल्या? हम्म, हम्म, तुमची योजना बीआरटीची राबवण्यामागचा उद्देश काय होता? तर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे. हम्म, हम्म, परंतु त्या मिळाल्या का? फेल झाली बीआरटी. हम्म, नागरिकांचा पैसा त्या ठिकाणी वाया गेला. आज आपण बघताय की बऱ्याच ठिकाणचे रूट काढून टाकलेले हम्म, आहेत बीआरटीचे. आमचा स्वारगेट आणि कात्रजचा मात्र तो त्याच्या रस्त्याचे ज्या हे आहेत, काय म्हणू त्याला आपण, पार्टिशन जे केलेले ते आज तसंच आहे. डिवायडर. आता त्याच्यामध्ये काय होतंय, त्या रूटमध्ये इकडच्या रोडवर ट्रॅफिक जाम दिसलं की लोक त्या मधल्या मार्गाने जातात. हम्म, हम्म, मधल्या मार्गाने गेले की नागरिक बस करिता त्या बस स्टॉपकडे जात असताना तिथे अपघात होत आहेत, हम्म, नागरिकांचा बळी जातोय. हम्म, हम्म. म्हणजे बीआरटी खरं तर ती ज्या वेळेला आणली त्यावेळेला ती यशस्वीपणे होईल याच्यासाठी तत्कालीन प्रशासनाने म्हणा किंवा त्यावेळीचे सत्ताधारी. सत्ताधाऱ्यांनी हम्म, हम्म. त्यासाठी काही नियोजन व्यवस्थित केलं नव्हतं. वाहतुकीचा सगळ्यात महत्वाचा पुण्याचा आणि एकूणच तुमच्या भागाचा विचार केला तर वाहतूक कोंडीचा मोठा मुद्दा राहिलेला आहे. तर मेट्रो आलेली आहे भाजपच्या काळामध्ये, पण तिचा काही फायदा होतो की नाही? हो साहेब, नक्कीच मेट्रोचा फायदा होतोय ना. आता पूर्वी जर ज्या वेळेला मेट्रो आणायची असा विषय तत्कालीन राज्यकर्त्यांनी केलेला होता. आता ती मेट्रो इलिव्हेटेड घ्यायची का अंडरग्राऊंड घ्यायची याच्यामध्येच ते अडकलेले होते. हम्म, परंतु आमचं सरकार आल्यानंतर आदरणीय मोदीजी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा मुरलीधर अण्णा असतील, तत्कालीन खासदार बापट साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील किंवा पुण्याचे आमचे शीर्षस्थ नेते असतील, यांनी मेट्रोचा पाठपुरावा केला. मेट्रो आली, पण मेट्रो ओव्हरहेड पण झाली, इलिव्हेटेड पण झाली आणि अंडरग्राऊंड पण झाली. हम्म, आणि ती नुसतीच झाली नाही तर तिला नागरिकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला आणि त्या नागरीकरण झपाट्याने वाढतंय. याच्यासाठी आता पुन्हा राज्य सरकारने विस्तारित मेट्रोला मंजुरी पण दिलेली आहे. म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना इन्फ्रामॅन म्हणून आपण संबोधतो, तर त्याला कारणच हे आहे की पुणे शहरासाठी आता शहरामध्ये तर मेट्रो आहेच आहे, परंतु ग्रामीण भागामध्ये देखील मेट्रो आपली पोहोचली पाहिजे. यासाठी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत, मंजुऱ्या मिळालेल्या आहेत. विशेष करून आता स्वारगेट ते कात्रज हम्म, हा मेट्रो मार्ग आता चालू होतोय. स्वारगेट ते खडकवासला हा मेट्रो मार्ग चालू होतोय. कर्वेनगर ते शिवंगड रोडला जोडणारा मेट्रो मार्ग चालू होतोय. म्हणजे हे प्रस्तावित मेट्रो मार्ग जर चालू झाले तर ही पुण्यातली वाहतूक समस्या नक्कीच दूर होईल याची मला खात्री आहे. तुमच्या परिसरामध्ये अनेक रस्ते झालेले आहेत, मोठे मोठे ब्रिज झालेले असतील किंवा मार्ग झालेले आहेत, तर त्यावर माजी नगरसेवक बोलतात की आम्ही ते प्रोजेक्ट आणलेले आहेत. तर असे कुठले तुम्ही प्रोजेक्ट आणले का किंवा त्यासाठी काही प्रयत्न केलेत का? मुळातच साहेब, तो जो नॅशनल हायवे आहे हम्म, हम्म, 548 DD, त्याला आता नवीन महामार्ग क्रमांक दिलेला आहे. त्या रस्त्याकरिता निधी हा आपले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला केंद्राकडनं तो मिळालेला आहे. हम्म, त्यामुळं केंद्राचा निधी मी आणला म्हणणं हे खरं हास्यास्पद आहे. हम्म, हम्म, आपला निधी जिथे मिळतोय त्याचं तुम्ही श्रेय नक्की घ्या, पण हे केंद्राचा निधी आहे. आमचे शीर्षस्थ नेते आमदार भीमराव अण्णा तापकीर, तत्कालीन खासदार अनिलराव शिरोळे, खासदार गिरीश भाऊ बापट, तत्कालीन पुण्याचे महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांत दादा पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. ह्या सर्वांनी त्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे हम्म. आणि तो केंद्राकडनं निधी मंजूर आपल्याला करून मिळालेला आहे आणि त्या निधीमधनं तो रोड झाला. त्यासाठी तुम्ही पाठपुरावा आणि त्यासाठी संघटना म्हणून, गावचा त्या ठिकाणचा नागरिक म्हणून, एक माजी लोकप्रतिनिधी म्हणून माझा सततच त्या रोडच्या कामासंदर्भामध्ये पाठपुरावा राहिलेला. म्हणजे नितीनजींना तर मी अनेक वेळा भेटलेलो आहे, गडकरी साहेबांना, माझ्या नेत्यांच्या बरोबर. स्थानिक तिथला मी असल्या कारणाने मला त्या ठिकाणची पूर्ण भौगोलिक परिस्थिती माहिती आहे आणि तिथल्या नागरिकांची समस्याही माहिती आहे. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि आदरणीय गडकरी साहेबांनी
एक चांगल्या मोठ्या प्रमाणावर निधी आपल्याला जवळजवळ 92 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला. त्याच्यामुळे आज त्या रस्त्यावरची वाहतूक कोंडी ही कमी झालेली आहे. त्या ठिकाणचे सर्व्हिस रस्ते असतील, त्या ठिकाणचे अंडरपास असतील, हे देखील गडकरी साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. एक आपल्याला साहेब आठवणीसाठी म्हणून सांगतो, अंडरपास दत्तनगरला पूर्वी नव्हते. जो आता जिजामाता अंडरपास जो आहे भुयारी मार्ग, तो नव्हता आणि आंबेगावचा पण अंडरपास नव्हता. रस्ता क्रॉस करताना अपघात होत होते. त्यावेळेला केंद्रीय दळणवळण वाहतूक मंत्री BC खंडुरी साहेब होते आणि पुण्याचे खासदार प्रदीपदादा रावत होते. प्रदीपदादांकडे आम्ही मागणी केली. त्यावेळेला नगरसेवक भीमराव अण्णा तापकीर होते. आम्ही दादांकडे मागणी केली आणि ती मागणी केल्यानंतर मग BC खंडुरी साहेबांनी त्या भुयारी मार्गाला मंजुरी दिली आणि त्यावेळेला ते भुयारी मार्ग ते सुद्धा भाजपच्याच सत्ता काळात झालेले. आणि आत्ताचा सुद्धा जो काही सुसज्ज पद्धतीने रस्ता तयार झालेला आहे, तो भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानेच दिलेला आहे, केंद्राच्या निधीतनं झालेला आहे आणि आम्ही त्यासाठी सतत पाठपुरावा केलेला आहे. आता कोणाला प्रसिद्धीसाठी त्या ठिकाणी सांगायचं असेल तर ते त्यांचा प्रश्न आहे, परंतु जनता खुळी नाहीये. त्यांना माहिती आहे गडकरी साहेबांनी इतका मोठ्या प्रमाणावर शिवसृष्टीमध्ये त्याचं उद्घाटन केलेलं आहे. गडकरी साहेबांनी स्वतः त्या भूमिपूजन केलेलं आहे आणि आमदार तापकीर अण्णांनी त्यावेळेला त्या रस्त्याकरिता आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा केलेला आहे आणि तो आज रस्ता चांगल्या पद्धतीत झालेला आहे. एक समाधान आहे आम्हाला. ओके. तुम्ही गेल्या 22 वर्षांपासून सर संघटनेमध्ये काम करताय, पण त्यामध्ये एक आवर्जून उल्लेख करावा असं काम आहे की ज्या खडकवासला मतदारसंघामध्ये काँग्रेसची आणि त्यानंतर राष्ट्रवादीची ताकद ही जोर धरत होती आणि तो एक प्रभावाचा काळ होता. त्या काळामध्ये तुम्ही भीमराव अण्णांच्या प्रचाराची धुरा सांभाळली, प्रमुख होतात, विधानसभेचे अध्यक्ष पण तुम्ही 2 वेळेस राहिलेत. तर अशी काय जादू केली तुम्ही त्यावेळेस आणि कशी रणनीती आखली की भाजपला आता कंटिन्यू 4 वेळेस तिथे यश मिळालेलं आहे? तिथे आमची संघटना वाढवण्याकरिता आम्ही खरं तर भर दिला. आमचा त्या ठिकाणी मतदार खूप आहे, परंतु त्या मतदारांच्या पर्यंत पोहोचणं आवश्यक होतं. आमची संघटना पोहोचणं आवश्यक होतं. मला 2013 साली त्या मतदारसंघाचा अध्यक्ष म्हणून पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपवली. मी पहिल्या दिवसापासून मी त्या संघटनेसाठी योगदान देत आलो. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक बूथवरती बूथ प्रमुखाची नियुक्ती असेल, शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती असेल, त्या पंचायत समिती गणाचा अध्यक्ष असेल किंवा प्रभागाचा अध्यक्ष असेल, म्हणजे संघटना बळकटी करण्याकरिता जी संघटनात्मक रचना आहे त्या रचनेमध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सामावून घेतलं. मतदारसंघामध्ये प्रवास केला, कार्यकर्त्यांना आश्वासित केलं की बाबा आमचा अध्यक्ष आमच्या कायम बरोबर आहे, सुखदुःखामध्ये असेल, पक्षाचं काम असेल, ह्या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये कार्यकर्त्यांना बरोबर सामावून घेतलं. आमदारांशी त्यांचा संवाद कायम असावा याकरिता आमदार साहेबांना देखील आमच्या साप्ताहिक बैठकांच्या मध्ये आम्ही विनंती करायचो. तापकीर अण्णांना, अण्णा सुद्धा साप्ताहिक बैठकांच्या मध्ये किंवा मासिक बैठकांच्या मध्ये अण्णा आवर्जून उपस्थित असायचे. भाजपचं एक धोरण आहे की आमची साप्ताहिक बैठक ही फार महत्वाची असते. ती साप्ताहिक बैठक आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही रेग्युलर घ्यायचो. सोमवारची बैठक आमची शहर कार्यालयात व्हायची, मंगळवारची बैठक ही आमची मतदारसंघामध्ये व्हायची. त्यामुळे शहराकडनं येणाऱ्या सूचना, त्या सूचनांचं पालन मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी कसं करावं याचा पाठपुरावा मी करायचो. गेले 22 वर्ष तुम्ही पक्षासाठी आता हे काम केलेलं आहे, मात्र त्याचा नागरिकांना फायदा काय? भीमराव अण्णा तुमचे फार जवळचे आहेत, आमदार म्हणून तुम्ही 4 वेळेस त्यांचं प्रचार प्रमुख म्हणून काम पाहिलेलं आहे. तर लोकांच्या समस्या काय सोडवल्या आणि त्यासाठी आमदारांचा काही संघटना आणि नेतृत्व हे जर बरोबर असेल तर संघटनेने काही कामं सुचवलेली, नेतृत्व त्याला प्राधान्याने क्रमवारी देत ते पूर्ण करत होते. उदाहरण द्यायचं जर झालं तर संघटनेचा आमचा प्रभागाचा अध्यक्ष आहे, तो प्रभागाचा अध्यक्षांनी त्याच्या भागातल्या काही समस्या असतील तर त्या बैठकीमध्ये सुचवायच्या आणि त्या सुचवलेल्या सूचना आमदार त्याची तातडीने दखल घेऊन तिथल्या नागरिकांचे प्रश्न आमदार सोडवत होते. परिणाम आम्हाला आमच्या आमदार नागरिकांच्या पर्यंत पोहोचत होते. संघटनेचा कार्यकर्ता नागरिकांच्यातला असल्या कारणाने तिथल्या नागरिकांना आम्हाला न्याय देता येत होता.
बरं. असे कुठले असे प्रश्न आहेत सध्या की जे सोडवायला हवे होते? समजा आता आपण प्रभाग वाईज जर बोलायचं झालं तर 37, 38, 40 या प्रभागापुरतं बोललं तर या प्रभागामध्ये सध्या असे कुठले कामं आहेत की ते व्हायला पाहिजे होते मात्र झालेले नाहीयेत? 37चा विचार केला तर 37 कडं बाकीचे जे काही पूर्वीच्या काळामध्ये तो भाग महापालिकेत आल्यामुळे त्या ठिकाणी काही कामं झालेली आहेत. त्यामुळं ज्या काही जागा आता थोड्याशा शिल्लक आहेत, त्याचाच उपयोग नागरिकांच्यासाठी कसा करता येईल, यासाठी नियोजन केलं पाहिजे. 38चा विषय जर घेतला तर 38चा भौगोलिक भूभाग हा खूप मोठा आहे. हम्म, त्याच्यामध्ये विशेष करून आपला डोंगर उतारा म्हणा हम्म, किंवा फॉरेस्ट जे आहे, ते खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जे मोठाले प्रोजेक्ट झालेले आहेत, त्या प्रोजेक्टच्या अम्युनिटी स्पेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, हम्म, की त्या डेव्हलप व्हायला पाहिजे होत्या. त्या डेव्हलप करण्यासारखे आपल्याकडं बरंच काम करता येईल आपल्याला नागरिकांच्यासाठी. हम्म, त्याच्यामध्ये नाना नानी पार्क असेल, विद्यार्थ्यांच्यासाठी प्लेग्राऊंड असेल, हम्म, ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र असेल, हम्म, स्विमिंग पूल असेल. सर्वात महत्वाचं आमच्या भागामध्ये एखादं नाट्यगृह किंवा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याकरिता त्या ठिकाणी असणं खूप गरजेचं आहे. हम्म, कारण हा आपला सांस्कृतिक ठेवा जतन करायचा असेल तर त्याच्यासाठी त्या कलाकारांना, तिथल्या नागरिकांना किंवा अन्य कलाकारांनी तिथल्या नागरिकांच्या करिता त्या ठिकाणी येऊन जर आपली कला संस्कृतीचे हे जर केलं तर त्या ठिकाणी नागरिकांना मनोरंजन तर होईल, परंतु आपला सांस्कृतिक वारसा देखील त्या ठिकाणी जपला जाईल. हम्म. त्याकरिता एखादं नाट्यगृह किंवा सांस्कृतिक भवन आमच्या त्या भागाकरिता खूप गरजेचं आहे. ज्या भीमरावांसाठी तुम्ही 4 निवडणुकीत प्रचार केला, प्रचार प्रमुख म्हणून काम केलं, त्यांच्याशी कसं जमतं तुमचं? माझे खूप सलोख्याचे संबंध आहेत. अण्णांच्या 2002च्या महापालिकेच्या निवडणुकीपासून हम्म, मी त्यांच्याबरोबर जोडलो गेलेलो आहे. एक पक्ष कार्यकर्ता म्हणून जितकं मला योगदान देता येईल, तेवढं योगदान मी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर पक्षाचा आदेश, पक्षाची जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडत होतो आणि हम्म, ती जबाबदारी पार पाडत असताना मी ज्या पद्धतीने काम करतोय हे त्यांना भावलं. हम्म, त्याच्यामुळं त्यांचं आणि माझं बॉन्डिंग अधिक वाढत गेलं. हम्म, आमदार तापकीर अण्णांच्या बरोबर तर माझा खूप घनिष्ठ सलोखा आहे. त्याचबरोबर माझे शहराचे जे वरिष्ठ नेते आहेत, मुरलीधर अण्णा केंद्रीय मंत्री आपले असतील, आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय सन्माननीय माधुरीताई मिसाळ असतील. आमचे सर्व आमदार हे संघटनेतून पुढे आलेले आमदार. हम्म, त्यामुळे संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर त्यांचा अतिशय उत्तम संवाद असतो. हम्म, प्रत्येक आमदार हे आपल्या संघटनेतल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचंच काम करतात. हम्म, त्याच्यामुळं अतिशय चांगले संबंध, चांगलं मार्गदर्शन नेतृत्वाकडनं मिळतं. आमचे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे असतील, पूर्वीचे अध्यक्ष असतील आमचे सर्व, ह्या सर्वांशी उत्तम संवाद माझा असल्या कारणाने मला संघटनेमध्ये काम करायला एक वेगळं बळ मिळतं आणि त्या बळाच्या जोरावरती मी आज संघटनेमध्ये उपाध्यक्ष ह्या पदापर्यंत पोहोचलेलो आहे. संघटनेचं पदाधिकारी झालो असलो तरी पक्षाची अन्य जबाबदाऱ्या जरी आल्या, त्या अतिशय प्रामाणिकपणाने मी पार पार पाडले. पाडलेल्या आहेत. बरोबर. आता तुमच्या पुढे जे मला दिसतायत ते प्रभाग असे दिसतात की 37, 38 आणि झालंच तर 40. तर कुठल्या प्रभागातून लढायला तुम्हाला आवडेल? तर 37 आणि 38 हा माझ्या कार्यक्षेत्रात अधिक आलेला भाग आहे. हम्म, म्हणजे मी अनेक वर्ष त्या भागामध्ये सरपंच म्हणून काम केलेलं आहे. संघटनेचा पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे. धनकवडीमध्ये माझ्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांशी माझे खूप चांगला सलोखा आहे. संघटनेमुळे आणि आमदार तापकीर अण्णांच्यामुळे नागरिकांशी देखील माझा चांगला संवाद, संपर्क राहिलेला आहे. हम्म, हा झाला 37चा भाग. 38च्या भागामध्ये देखील आता ते तर माझं जन्मगाव आहे आंबेगाव. त्या ठिकाणी मी सरपंच म्हणून काम केलेलं आहे. त्या भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये माझं संपर्क कार्यालय आहे. हम्म, मुख्य डीपी रस्त्यालगत असल्यामुळे दोन्ही भागाच्या लोकांशी माझा उत्तम संपर्क राहतो.
त्यामुळे दोन्हीही प्रभाग हे माझ्या दृष्टीने चांगलेच आहेत. मला पक्ष आदेश देईल त्या ठिकाणी मी लढण्यास तयार आहे आणि पक्षाने संधी दिल्यास त्या ठिकाणी कमळ निश्चितपणे फुलवेल याची मला खात्री आहे. असंही बोललं जातं की फार आव्हानात्मक आहे भाजपसाठी ते प्रभाग. असं मी मानत नाही. का? आमची ताकद आहे. आमचा मतदार त्या भागामध्ये वाढलेला आहे. विधानसभांचा जर आपण विचार केला तर आमदार अण्णांना भारतीय विद्यापीठातनं कायमच लीड राहिलेलं आहे. म्हणजे 60 ते 65% मतदान हे एकट्या अण्णांना त्या भागातनं होतं. त्यामुळे एक शून्य मतदार त्या भागामध्ये आहे. भाजपला मानणारा वर्ग त्या भागामध्ये आहे. त्यामुळे आम्ही मतदारांच्या जोरावर, अण्णांनी केलेल्या कामाच्या जोरावर आणि आमच्या संघटनेच्या बळावर आम्ही तिथे भाजपचं कमळ नक्की फुलवणार. तुम्हाला संधी मिळाली, कमळही फुललं, तर त्या प्रभागामध्ये प्राधान्याने कुठले कामं करायचे? कामं साहेब बरीच आहेत त्या ठिकाणी, परंतु नागरिकांच्या मूलभूत गरजा ह्या पूर्ण झाल्या पाहिजेत याकडे माझा कल राहणार आहे. पाण्याची व्यवस्था असेल, आजही बऱ्याच ठिकाणी पाणी नाहीये, लोक टँकरने विकत पाणी घेत आहेत. हजारो, 90,000, 1.5 लाख, 2 लाख अशा रकमा हे पाण्यासाठी आज लोक भरतायत. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली नाहीये. त्यामुळं प्रथम प्राधान्य सगळ्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बेसिक गरजा म्हणजे आता ड्रेनेज लाईन आहे, ड्रेनेज लाईन नाहीच आहे लोकांना, उघड्यावर सोडलेल्या ड्रेनेज आहेत. शर्मेची बाब आहे आपल्या दृष्टीने की आपण त्या ठिकाणी आतापर्यंत प्रशासनाने काम केलेलं नाहीये. विशेष करून त्यामध्ये शनीनगरच्या वरचा भाग असेल, जैन मंदिरचा भाग असेल, आजही उघड्यावरती तशा सोडून दिलेल्या लाईन त्या होणं गरजेचं आहे. आमच्या भागामध्ये ज्या अम्युनिटी स्पेस आहेत त्या अम्युनिटी स्पेस डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. त्या नागरिकांच्या करिता प्राधान्याने आपण डेव्हलप करणार आहोत. त्या भागामध्ये डीपी मध्ये जे रस्ते आहेत, आज जी वाहतूक कोंडी होतीये, दत्तनगर चौक आपण कायम कोंडीत बघतो, जिजामाता भुयारी मार्ग हा देखील कोंडीमध्येच अडकलेला आपण दिसतोय, कात्रज चौक आपल्याला कोंडीमध्ये अडकलेला दिसतोय, काही वेळेला सातारा रोडला ट्रॅफिक होतंय. मग ह्याला पर्यायी रस्ते काय आहेत, तर ते डीपी मध्ये आखलेले रोड आहेत. ते रोड डेव्हलप होणं गरजेचं आहे आणि ते रोड प्राधान्याने आपण तयार केले तर त्या नागरिकांना वाहतुकीचा जो काही समस्यांना सामोरं जावं लागतंय त्याच्यापासून दिलासा मिळेल. तुमच्या भागामध्ये असे काही अनेक नेते आहेत की जे सोशल मीडियावर चांगलंच त्यांना लाईक्स मिळतात, व्ह्यूज मिळतात आणि ते कुठलाही प्रश्न माझ्याकडे घेऊन ये, मी तो सोडवतो असं सोशल मीडियावर बोलत असतात. तर त्यांचाही सामना तुम्हाला करावा लागू शकतो. तर त्यांना काय उत्तर असेल? नाही साहेब, मी सोशल मीडियाच्या लाईक पेक्षा ग्राउंड वरती काय तुम्हाला लाईक मिळत आहेत हे मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्या लाईक अरुण राजवाडे ह्या कार्यकर्त्याला नक्कीच अधिक असतील. अरुण राजवाडे यांना लोकांनी मतदान का करावं? एक संघटनात्मक काम माझं चांगलं आहे. मी त्या भागामध्ये नागरिकांची विकास कामं केलेली आहेत. एक माझं नेतृत्व ह्या भागाला न्याय देईल अरुण राजवाडेंच्या माध्यमातून आपण पाठपुरावा केला तर हे नागरिकांना विश्वास आहे आणि वेळोवेळी मी ते दाखवूनही दिलेलं आहे. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून माझं काम नागरिकांच्या समोर आहे. नागरिकांना माझ्यावर विश्वास आहे की हा पारदर्शीपणे काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे नागरिक माझ्या पाठीशी नक्की राहतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.